नमस्कार. टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सातारा जिल्ह्यातील वाई व खंडाळा तालुक्यांना दुष्काळ निधी 40 कोटी मंजूर झाला आहे. या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. तर सातारा जिल्ह्यात खरीप हंगामात अल्प पावसामुळे पिके वाया गेली होती. याचा सर्वाधिक फटका वाई व खंडाळा तालुक्यांना बसला होता. त्यानुसार शासनाने या दोन तालुक्यात दुष्काळ जाहीर केला होता. आता या दोन तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीच्या भरपाईपोटी 40 कोटीचे अनुदान देण्यात येणार आहे. या दोन तालुक्यातील 1,20,392 शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. तर जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांना दुष्काळाच्या सवलती मिळणार असल्याची या ठिकाणी माहिती मिळत आहे. तर पुढे आणखीन अपडेट आपण सविस्तर पाहूया. तर जिल्ह्यात खरीप हंगामात अल्प पावसामुळे अनेक तालुक्यातील गावात खरीप पिके वाया गेली होती. परिणामी कमी पर्जन्यमान झालेल्या तालुक्यात मोठे नुकसान झाले, तर काही तालुक्यात पिकांची उगवण झाली, पण पावसाअभावी पिके करपून गेली. अशातच आता त्यावेळी राज्यातील 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यात गंभीर परिस्थिती झाली होती. त्यामुळे या तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने अनुदान देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आता सातारा जिल्ह्यातील वाई व खंडाळा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर उर्वरित तालुक्यांनी आवाज उठवल्याने उर्वरित तालुक्यात दुष्काळी उपाययोजना व सवलती देण्याचा निर्णय शासनाने घेतला. आता जिल्ह्यातील वाई व खंडाळा तालुका दुष्काळ निधीपोटी 40 कोटी रुपयाचे अनुदान या ठिकाणी देण्यात येणार असल्याची या ठिकाणी माहिती मिळत आहे. तर अशा प्रकारे आता शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान या ठिकाणी दिले जाणार आहे. तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.